पुन्हा एक बार हार्दिक स्वागत. येऊ आपण दररोजच्या चिंतन मनन अध्ययनामध्ये भीती भय घाबरणं या विषयावर सातत्याने अध्ययन करीलेलो आहोत. आज क्रमांक 60 भाग क्रमांक 60 यामध्ये इब्री लोकांचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1 आपण अध्ययन आणि मननासाठी घेतलेलं आहे. वाचूया. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. ह्यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. इब्री लोकांचं पत्र अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 1. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन तथा अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला पाहिल ना, तर परमेश्वरला अंतर दिल्यासारखं जमलं नाही पाहिजे. आमच्याकडे पाहुणे आले, जर आम्हाला त्यांना जर घालवायचं असेल ना लगेच, त्यावेळेस आम्ही त्याला अंतर देतो. अंतर खूप छानपैकी अंतर देतो. आमच्याकडे खूप चांगली फॅशन आहे. केव्हा आले? छान आहे. कधी जाणार आहेत? चहा घेणार का? नाश्ता घेणार का? संध्याकाळी खूप पाऊस असतो, दुपारची गाडी चांगली आहे, तिला गर्दी नसती. अंतर लगेच समजत. घेणार का, देणार का, बसणार का, खाणार का, कधी जाणार का. मी तुम्हाला उदाहरण यासाठी दिलेलं आहे. अशाच प्रकारे परमेश्वराचा देखील मनुष्य उपयोग करतो. ज्या वेळेस त्याला गरज पडती, ज्यावेळेस त्याला आवश्यकता वाटतं, त्यावेळेस त्यांनी परमेश्वरला आवाज द्यायचा. त्यावेळेस त्यांनी पाळक साहेबांना आवाज द्यायचा. त्यावेळेस त्यांनी रेव्हरंड साहेबांना आवाज द्यायचा. फादर साहेबाला, गुरुजी साहेबाला, कोऑर्डिनेटर साहेबांना, देवाच्या वचनाला, पवित्र आत्म्याला, सत्याला. आणि म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे जे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. परमेश्वराच्या विसाव्यामध्ये तुम्हाला आणि मला वचन दिलेलं आहे. तो म्हणत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावं देईल. आज प्रिय, संपूर्ण जग एक चांगल्या प्रकारच्या ओझ्याने, भीतीने, भयाने, घाबरलेल्या परिस्थितीमध्ये, कंडिशन मध्ये, त्याच प्रकारे सर्व प्रकारच्या आर्थिक उणीवा, नोकरी पाण्याचे प्रश्न, सर्व प्रकारच्या गोष्टीने आज इतके काही त्रस्त झालेले आणि काही प्रकारचं ओझं नसताना इतकं काही ओझं मनुष्यावर झालेलं आहे की तो मनुष्य विसावा शोधत आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या वचनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, एकच जण आहे तो विसावा देऊ शकतो. एकच जू असा आहे की ते आम्ही खांद्यावर घेऊ शकतो. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जू. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, माझं तुम्ही ओझ्याने लादलेल्यांनो, तुमचं जड असं ओझं जे आहे, जे जू आहे मानावर, जे बैल असतं ना, बैलाच्या मानावर एक जू दिलेला असतं. एक आडवं लाकूड असतं, त्याला 2 होल असतात, त्याच्यामध्ये शिवळटी टाकतात. त्या शिवळटीला एक पट्टा असतो आणि त्या बैलाला इथून लावलेला असतं, 2 बाजूला 2 बैल. तर ती जो खांद्यावरचं जे जू आहे ना, हे जू तिथं खूप हलका असतं, त्या जुवाला काही नाही. पण तू ज्या वेळेस त्या गाडी म्हणजे वजन टाकलं जातं, तो सगळा भार त्या बैलाच्या मानेवर येतो. म्हणजे ते जू इतकं काय वजनदार ठरतं. तसं जर पाहिलं तर ते जू सहजासहजी एक मनुष्य उचलून बाजूला ठेवू शकतो. परंतु ज्यावेळेस त्याच्यावर वजन पडतं, बोजा पडतो, ते वाहिल्या जातं, त्यावेळेस मात्र ते जू इतकं काय भरभक्कम बनतं की ते सहजासहजी चांगले चांगले बैल सुद्धा कुठत येत. मग त्यांचा मालक चापकाचे फटके आणतो. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, प्रत्येक जण या जगामध्ये जीवन जगत असताना आज प्रत्येक जण चापकाचे फटके खात आहेत. कारण काय, तर ते जू इतकं काही जड झालंय, ते ओझं काही इतकं जड झालंय. ही भीती, भय, घाबरणं, आर्थिक परिस्थिती, आजार, विकार, समस्या, टेन्शन, ताण, दबाव, कामाचं सगळ्या प्रकारचे क्लेश, इतकं काही मनुष्य ओझ्याने लादलेलं आहे. परंतु माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, निराश होऊ नका, हताश होऊ नका, हिंमत करू नका. तुमचा आणि माझा उद्धार करता परमेश्वर म्हणताय, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि तुमचं जे जड आहे ओझं, जे काही जू आहे, ते तुम्ही टाकून द्या, ते माझ्यावर द्या, मी ते घेतो. आणि माझं हलकं ओझं तुम्ही घ्या. हे जीवनाकडे येण्याचं
मार्ग जर आहे तर तो आहे परमेश्वरचं भय धरणं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, इब्री लोकांचा पत्र अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 1 मध्ये 20 मध्ये लिहित आहे, 1 मध्ये लिहित आहे, म्हणून त्याच्या 20व्यात येण्याविषयीचे वचन अद्यापित देऊन ठेवलेले आहे. तुम्हाला आणि मला वेलकम आहे, तुमचं आणि माझं स्वागत आहे त्या देवाच्या राज्यामध्ये, त्या 20व्यामध्ये, त्या सुखामध्ये, त्या आशीर्वादामध्ये, त्या आनंदामध्ये. टेन्शन, चिंता, काळजी याच्यामध्ये नाही. तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त सुखामध्ये तुम्हाला आणि मला इन्व्हिटेशन देत आहे. जसं आम्ही एखाद्याच्या लग्नाला गेल्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड असतं ना, लग्नाचं कार्ड, लग्न पत्रिका, त्याच्यामध्ये काय काय आहेत, माझं नाव नाही टाकलं मग रुसला नाही येत लग्नाला. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाकडे देखील एक आहे पत्रिका, त्याला म्हणतात जीवनी पुस्तक. त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं नाव लिहिलेलं आहे का? जर लिहिलेलं असेल तर प्रेज लॉर्ड, नसेल लिहिले तर आज देखील वेळ नाही. परमेश्वराने ती छापलेली नाही अजून, तो आज देखील छापायचं काम चालू आहे. तुमचं आणि माझं नाव त्या जीवनी पुस्तकात जाण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराचं भय धरावं लागेल. पहिल्यांदा जीवन काय आहे हे निवडून घ्यावं लागेल. जीवनी पुस्तकात नंतरचा, सार्वकालिक जीवनात नंतरचा, मेल्यावर. सध्या आमचं जीवन कसं असावं आणि ह्या जीवनामध्ये जो विसावा पाहिजे, ह्या जीवनातली जी थकावट आहे, या जीवनातल्या ज्या चिंता आहेत, ज्या काळजा आहेत, जे भीती आहे, भय आहे, दडपण आहे, तणाव आहे, दबाव आहे, सर्व प्रकारचा प्रेशर आहे. परंतु माझा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला वचनाच्या माध्यमातून तो म्हणत आहे की वचन अद्यापित देऊन ठेवलेले आहे. दिलेलं आहे वचन, जीवन पण दिलेलं आहे, विसावा देखील दिलेला आहे. परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये विसावा हा भागच नाही. काही लोक तर इतके रात्रंदिवस काबड कष्ट करतात. आता लॉकडाऊनचा विषय संपू द्या, परंतु इतर टायमिंगला इतके काही रात्रंदिवस काबड कष्ट करतात ना, विसावाच घेत नाही. शरीराला नाही, आत्म्याला नाही, जीवाला नाही, बुद्धीला नाही, कशालाच विसावा नाही. टिटवीचे अंडे खाऊन जलमलेत का काय हे कळा ना. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, परमेश्वराने जर जिवंतपणे तुम्हाला आणि मला विसाव्यात येण्याविषयीचं वचन दिलेलं आहे, तर त्या टायमिंगला जो विसावा मिळेल तो विसावा मिळणार आहे, तो भाग वेगळा. पण आता आम्ही जीवन जगत असताना आम्हाला थोडा विसावा आहे का, थोडासा आराम आहे का, थोडस सुख आहे का, थोडस वैभव, जास्त नकोय, थोडंच. आमचं ओझं हलकं झालं म्हणजे बास, आमचा प्रॉब्लेम सुटला म्हणजे बास, आमची रोजची भाकर रोज आम्हाला मिळाली म्हणजे बास, आम्हाला आरोग्य मिळालं म्हणजे बास. आमच्या घरात चिंता, काळजा, कचकची, भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, कलह, वाद, दारू, दरफाडा, आमकं फलानं बिस्तानं हे नकोय. भले आम्ही गरीब जरी राहिलो तरी चालन, हाच तो विसावा आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, हा जो विसावा आहे मनुष्याला जिवंतपणेच भेटतो, तो दिलेला आहे. परंतु अनेक लोक मेल्यावर विसावा घेतात. कसा घेतात माहिती का? ज्यावेळेस ती पेत्र येतात निघते ना, आमच्या गावाकडे सिस्टीम आहे, थोडस स्मशानभूमी जवळ आली का एका ठिकाणी टेकवितात, तिथं वटा असतो किंवा काही ठिकाणी नसतो. मग म्हणतात विसावा द्या, हे खाली टाकवा इथं. दादांनो, बाबांनो, आईनो, वडिलांनो, बिलिवस भावांनो आणि 4 पिढ्याच्या ख्रिस्ती लोकांनो आणि पालक साहेबांनो देखील तो विसावा काही कामाचा नाही. जो प्रभू मध्ये झोपी गेला, मरण पावला, मृत्यू झाला, जीव सोडून गेला, फक्त मोकळी बॉडी आहे, त्याला तुम्ही वडीत नेलंय काय, झाडाला टांगलं काय, पिटीत टाकलं काय, सरणावर टाकलं काय, लाकडावर टाकलं काय, काय गंगेत सोडून दिलं काय, काही फरक नाही. विसावा हा भागच नाही. विसावा हा जिवंतपणे परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे, परंतु त्याच्या जीवनामध्ये दिसत नाही, कारण आम्ही परमेश्वराचं भय धरत नाही, कारण आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळत नाही, कारण आम्हाला दिलेला आहे तो आम्ही स्वीकारत नाही. आम्हाला वाटतं की विसावा असा नवीन काहीतरी पाहिजे. लय एखादा ₹1,00,000 मिळाले म्हणजे असं वाटतं वाव, तो विसावा काही कामाचा नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 3 लाखाचं ऑपरेशन काढावं समजन मग वाव, मग म्हणीन थोय कोमात गेलो, तुमचा विसावा काही कामाचा. अनेक लोक कोमात वर्ष राहतात, विसावा पावले. अहो हे मेली असते तर बरं झाली असते, कमीत कमी घरच्याला तरी हेडाक नसता झाला. 1 वर्ष 6 महिने 3 महिने एवढे प्रॉपर्टी घाली तरी हे विसावाच घेतात. म्हणजे काय, कोमात जातात. जिवंतपणी माणूस कोमात जातो म्हणजे हा विसावा नाही. दवाखान्यात ऍडमिट झाला म्हणजे विसावा नाही. विसावा हा अंतःकरणाचा पाहिजे, मनाला पाहिजे, जीवाला पाहिजे. मग भले मोठी गोष्ट आमच्यात नाही झाली तरी चालेल, छोटीच गोष्ट. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, इब्री लोकांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 4 मध्ये
पहिल्या वचनामध्ये तो लिहिते, ह्यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. कुणाला? परमेश्वराला अंतरल्यासारखं दिसू नये, वचनाला अंतरल्यासारखं दिसू नये, सत्याला अंतरल्यासारखं दिसू नये, आत्म्याला अंतरल्यासारखं दिसू नये, असं वागा म्हणून त्या परमेश्वराचं भय धरा. त्या ठिकाणी लिहिलं आहे, दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. वागू म्हणजे वागावंच लागेल. आणि जो कोणी भिवून वागणार नाही याचा अर्थ त्याच्या जीवनाला विसावा मिळत नाही. आज तुम्हाला आणि मला काय, सकाळपासून काबाड कष्ट करतो आणि आपल्या आई बापासाठी, लेकरांसाठी, पत्नीसाठी, मुलांसाठी, मुलीसाठी, आणखीन ज्याची जबाबदारी आमच्यावर असेल त्यांच्यासाठी काबाड कष्ट करतो. थोड्याशा पुंजीमध्ये, थोड्याशा पैशामध्ये आणि त्यामध्ये उदारनिर्वाह करतो. परंतु ज्यावेळेस मनुष्य थकून भागून घराकडे येतो ना, घरात येतो ना, ज्यावेळेस सगळ्याचे तोंड जरा व्यवस्थित दिसतील ना, तो म्हणतो वाव, ओके, थँक्यू, धन्यवाद प्रभू. तो काय म्हणतो? धन्यवाद प्रभू. पण जर का एकाचं तोंड तिकडं आणि एकाचं तोंड तिकडं आणि एखाद्याने गेल्याच भूगोल आपटावलं, मग बघा कसा विसावा मिळतोय. ब्रदर चांगले असले तर ठीक आहे, नाही तर तीच कडे घालायची डोक्यात. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही, विसावा हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. अनेक लोकांना असं वाटतं की पैसा मिळाला, प्रॉपर्टी मिळाली, बंगला मिळाला, गाडी मिळाली, घोडी मिळाली, सगळ्या गोष्टी मिळाल्या म्हणजे लय आम्ही आता रिलॅक्स, हे जीवा खा पी, आता आनंद कर, विसावा घे. बरेच वर्ष पुरलीत का रे बाबा? रात्री परमेश्वर वचन सांगतंय, प्रभू ख्रिस्त स्वतः त्या मनुष्याला म्हणत आहे, अरे आजच रात्री तुझा जीव काढून घेतला, आत्मा काढून घेतला, तुला जगातूनच काढून घेतलं, तर हे कुणाचं होईल? विसावा काय आहे अजून लोकांना माहित नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, विसावा हा जिवंतपणेच आम्हाला इथं मिळाला पाहिजे. तो तर सार्वकालिक विसावा, तो भाग वेगळा. परंतु या लाईव्ह सेशनला, या जीवनामध्ये, या शरीरामध्ये, या देहामध्ये जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे, घडवलेलं आहे, पाठवलेलं आहे, आईच्या उदरामधून आम्ही आतापर्यंत व्यवस्थित सुरक्षित ठेवलेलं आहे, तर या जीवनामध्ये, या दिवसामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी करतो, मग आध्यात्मिक असतील, आत्मिक असतील, सांसारिक असतील, कौटुंबिक असतील, जगातल्या असतील, शैक्षणिक असतील, कामकाजाच्या असतील, आणखीन वेगळ्या मित्रमंडळीच्या असतील, विसावा पाहिजेच. एक मनासारखा विसावा देणार जर कुणी असेल तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. मित्र आमच्या संग गोड गोड बोलेल, थोडा वेळ आनंद वाटेल, पण तोच मित्रांनी जर आपल्याला पुन्हा एक वार काहीतरी प्रॉब्लेम तयार केला, गेला विसावा, गेला आनंद. अशा जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही, स्वतःची आई, बाप, पत्नी, मुलगा, मुलगी, हे रक्ताचे नाते देखील आम्हाला शेवटच्या टोकापर्यंत आमच्याशी क्लिअरच राहतील असं नाही. पवित्र शास्त्राचं जर अध्ययन केलं ना, तर त्यामध्ये स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 27 वचन क्रमांक 10 मध्ये लिहिलेलं आहे, माझ्या आई बापांनी मला सोडलं तरी परमेश्वर मला जवळ धरेल. तो माझा खरा विसावा, तो माझा खरा सखा, तो माझा खरा मित्र, तो खरा माझा बाप, तो खरी माझी आई, ती माझी बहीण, तोच माझा भाऊ, तेच लेकरू, सगळं काही तेच, फक्त परमेश्वर. आणि म्हणून त्याच्या जवळ जाणाऱ्या लोकांना, म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, नवीन म्हणता येणार नाही. आता तुम्ही म्हणता पास्टर साहेब आम्हाला विसावा मिळा म्हणून प्रार्थना करा. आम्ही एकाच ठिकाणी प्रार्थना करतो, विसाव्याच्या ठिकाणी. तिथं एक तर लोक 40 करतात, नाही तर मग काही विसावा करतात, नाही तर मग काही महाभाग विसाव्याला थांबवली ना बॉडी, मग म्हणतात पालक साहेब 2 मिनिटाची प्रार्थना करा. विसाव्यासाठी प्रार्थना करण्याचं काम तुमचं. विसावा तुम्हाला पाहिजे ना, तुम्ही करा. कारण परमेश्वराने त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचं वचन आम्हाला देऊन ठेवलेलं आहे, आम्हाला दिलेलं आहे. आम्ही ते वापरत आणत नाही म्हणून तुम्हाला ते विसावा मिळत नाही. मला विसावा मिळतो, मी किती काबाड कष्ट करू द्या, किती थकू द्या, किती लांब प्रवास करू द्या, किती आरडू द्या, किती ओरडू द्या, काही होऊ द्या, किती शरीर जरी माझा अशक्त असेल ना, तरी देखील परमेश्वर मला त्या टायमिंगला सशक्त बनवतो. आत्मा तर कधी अशक्त बनतच नाही, तो सशक्तच असतो. परंतु काही वेळेस शरीर अशक्त असतं, कारण देह उत्सुक आहे खरा, परंतु देह, आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. परंतु ज्या वेळेस तुम्ही परमेश्वरच्या विसाव्यात येणार ना, तो देहही सशक्त करतो आणि आत्माही सशक्त करतो आणि जीवही सशक्त करतो आणि तुमचं जीवनच सशक्त करतो.
पण त्याच्यासाठी माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडिलांनो, परमेश्वराला अंतरल्यासारखं दिसू नये, देवाच्या वचनाला अंतरल्यासारखं दिसू नये. आम्हाला एखाद्याचं नुसतं आमच्या बोलण्यावरून लोक ओळखतात, लगेच आम्हाला कल्टी आणतात, लगेच लक्षात येतं शरीरावरले, डोळ्याचे, चेहऱ्याचे हावभाव, आणि आपण लगेच लक्षात येतं अरे इतका चांगला बोलणारा व्यक्ती आज पहिल्या लगेच एकाच मिनिटात कट मारून कस काय गेला. बरं एकदाच नाही, दोनदा झालं, तीनदा झालं, मग आपण ओळखून जायचं की याचं कुठंतरी घोंगडं भिजत आहे, याला कुठंतरी काही प्रॉब्लेम आहे, किंवा ह्यो आपल्याला कट मारू इच्छितो. म्हणजे अंतरल्यासारखं करूच नका ना. कारण परमेश्वराने तुम्हाला पाहावं आणि तुम्हाला जीवन द्यावं, तुम्हाला विसावा द्यावा. तुम्ही अंतरल्यासारखं का होऊ नका, तुम्हाला त्या ठिकाणी विसावा मिळेल. जर तुम्ही अंतरले ना, विसावा नाही, वनवनच भटकावं लागेल. तुम्हाला ज्या ठिकाणी विसावा आहे, ज्या ठिकाणी आराम आहे, तुम्हाला ज्या ठिकाणी सुशस्त्र आहे, ज्या ठिकाणी तुमची वाहवा होती, ज्या ठिकाणी तुम्हाला पुढं केलं जातं, तुमची लायकी पात्रता नसताना तुम्हाला बाजीराव केलं जातं, तरी तुमचा ताठरपणा जात नाही, तरी तुम्ही अंतरल्यासारखेच. मग गेट आउट, यवय अंतरला आणि तेवय अंतरला. मग साहजिकच असा विषय जीवन जगताना होत असत. ही रियालिटी आहे. कारण काय की परमेश्वराने त्यांना विसाव्यात येण्यासाठी परिस्थिती निर्माण केलेली आहे. साहेब लोक दिले असेल, ठेकेदार दिले असेल, कॉन्ट्रॅक्टर दिले असेल, इंजिनियर दिले असेल, डॉक्टर दिले असतील, सायंटिस्ट दिलेले असेल, आमदार खासदार दिले असेल, मंत्री संत्री दिलेले असेल, आणखीन कोणी आपले सगळे सोयरे मित्र आप्तेष्ट नातेवाईक हे दिले असतील, आई वडील दिले असतील, पत्नी दिली असेल, मुलगा मुलगी दिली असेल. यांना अंतरल्यासारखं होऊ नका. यांना अंतरणं म्हणजे आपल्या जीवनावर शेखचल्ली सारखी कुराडीने तीच फांदीवर बसायचं आणि तीच फांदी तोडायची. कसं मिळेल जीवन, कसं मिळेल विसावा? संपूर्ण जग विसाव्याच्या शोधामध्ये आहे. आणि म्हणून या जीवाला कुठंतरी विसावा मिळावा, या शरीराला कुठंतरी विसावा मिळावा, या आत्म्याला कुठंतरी विसावा मिळावा, या माइंड मध्ये चाललेल्या विचाराला कुठंतरी स्टॉप व्हावा. आणि जे जीवन परमेश्वराने दिले ते सालस मनाने जगावा, ही देवाची योजना आहे. आम्ही दिलेल्या जीवनाचा वाटोळा करून टाकितो, सत्यानाश करीतो, वरून म्हणतो विसावाच नाही, शांतीच नाही, आनंदच नाही, सुखच नाही, एवढं मरमर मरतोय तरी. अरे मरतोय म्हणून काही विसावा मिळणार नाही. त्या ठिकाणी तुला स्थिर राहावं लागेल. त्या ठिकाणी तो विसावा कंटिन्यू राहण्यासाठी माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वराला जर आम्ही अंतरलो आणि जगातल्या सगळ्या गोष्टी केल्या, विसावा मिळणार नाही. जर आम्ही देवाच्या वचनाला अंतरलो तर सत्य माहिती पडणार नाही. जर पवित्र आत्म्याला आम्ही अंतरलो तर रियालिटी माहिती पडणार नाही. येणाऱ्या गोष्टी, धोके, संकट, समस्या आपल्याला कळणार नाही. जर सत्याला जर समजा अंतरल्यासारखं झालं तर आमच्या जीवनात सगळं खोटं म्हणल्यानंतर आम्ही खोटी कृत्याकडे जाणार, म्हणजे सैतानाच्या तावडीत आम्ही सापडणार. आणि सैतानात सापडल्यावर मग तुम्हाला काय विसावा मिळतोय? आणि म्हणून परमेश्वर ज्यावेळेस तुम्हाला आणि मला पाहिल की आम्ही परमेश्वराचं भय धरणारे लोक आहोत, आम्ही स्तुती स्तवन करणारे लोक आहोत, आम्ही भजनं गाणारे लोक आहोत, आम्ही आराधना करणारे लोक आहोत, आम्ही देवाचं वचन वाचणारे लोक आहोत, आम्ही देवाचं वचनाचं मनन करणारे, चिंतन करणारे, अध्ययन करणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे लोक आहोत, आणि सालस मनाने जसं आहे त्याच्यामध्ये समाधान मानणारे लोक आहोत, तर निश्चितार्थानं विसावा तुमच्यासाठी, विसावा माझ्यासाठी, विसावा त्याच भाऊ बहीण आई वडील देवाच्या सेवकांसाठी आहे जो परमेश्वराला अंतर देत नाही, परमेश्वराला अंतरल्यासारखा दिसत नाही, लोकांना अंतरल्यासारखा दिसत नाही. अंतर पडलं का ते अंतर इतकं लांब जातं ना, ते किलोमीटर मध्ये जातं. आणि म्हणून पवित्र शास्त्र असं लिहित आहे, नीतिसूत्राच्या ग्रंथामध्ये शलोमोन राजा लिहित आहे, धरण एकाएकी फुटत नाही, तर धरण फुटण्यासाठी छोटस छिद्र लागतं आणि ते छिद्र हळूहळू मोठं होतं. वेळीच जर छिद्र आम्ही बुजवलं तर धरण फुटत नाही, परंतु त्या छिद्राकडे जर आम्ही वेळीच लक्ष दिलं नाही तर त्या छिद्राचं स्वरूप आणखीन मोठ्या बिंदूमध्ये होऊन, आणखीन मोठं होऊन मग ते धरण बाजू साईडची बाजू कमकुवत करून, जिथून कुठं कमकुवतपणा आहे त्या ठिकाणी ते पाण्याचा प्रेशरने आणखीन क्रॅक मोठाले करून मग धरण फुटल्या जात. अशाच प्रकारे आमचं जीवन केव्हा फुटल्या जातं, केव्हा नाश पावलं जातं,
ज्या वेळेस आमच्या जीवनात छोटस पाप घुसतं, ते पाप आम्हाला आणखीन जर लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त नाही केला, तो किडा लवकर जर नाही काढला तर गँगरिंग होती. एखाद्याला जखम झाली तर जखमेचे व्यवस्थित जर नाही लावलं आणि त्याला लोखंड बिखांड गंजबिंज लागला तर त्याला आहे ना एक सडक्या रोग होतो. सडक्या रोग सडत ते मांस, हड्डी सडत, पाय तर पायच काढून टाकावा लागतो. विष बनतं त्याच्यामध्ये, त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे. मग हाताला झालं तर बोटाला झालं ना ते बोटच कापावं लागत. नाही लक्ष दिलं ना इथपर्यंत घुसलं तर मनगट कापावं लागत. नाही लक्ष दिलं ना तर इथून कापावं लागत. इथूनही लक्ष नाही दिलं ना खवट्यापासूनच काढावं लागत. आणि जर खवट्यापासूनही लक्ष नाही दिलं, बेफिकीर राहिले, मग विषय संपला. मग तिथं विसावा घ्यायचा बरोबर सिव्हिल हॉस्पिटलला, त्या पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये डेड बॉडी हड्ड्यात उडीत येत तिथं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, आपला विषय आहे परमेश्वरचं भय, भीती, घाबरणं. या विषयावर 60 क्रमांकाच्या भागामध्ये आम्ही परमेश्वरचं वचन इब्री लोकांच्या पत्रामधून अध्याय क्रमांक 4 मधून शिकत आहोत. आणि त्यामध्ये आम्हाला जर विसावा हवा असेल तर आम्हाला परमेश्वराला भिवूनच वागावं लागेल. देवाच्या आज्ञाविधी नियमच पाळावा लागतील, शासनाच्या नियमच पाळावा लागतील. आमच्या ठेकेदार किंवा इंजिनियर किंवा साहेब किंवा आमदार, खासदार, गावातले सरपंच, सदस्य, मोठमोठे मंत्री, संत्री, त्याचप्रमाणे देवाचं वचन, यहोवा परमेश्वर, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याने पाठवून दिलेला पवित्र आत्मा, त्याच्यानुसार मिळालेले देवाचं अभिवचन, हे सत्य, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आम्ही पालन करीत नाहीत, म्हणजे या गोष्टीला भिवूनच वागावं लागन, या गोष्टीची भीतीच धरावं लागन, याच्यामध्ये आम्हाला सुरक्षित राहावं लागल. आणि मग आमच्या जीवनामध्ये विसावा येईल. अनेक लोकांच्या जीवनामध्ये विसावा नाही, त्याचं कारण महत्वाचं, ते परमेश्वराला भिवून वागत नाही. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराला भिवून वागतात तरी विसावा नाही, कारण बाकीच्या गोष्टी ते चुकतात. आज्ञाभंग, पाप करणं, देवाला भिवून वागायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या. देवाला भिवून वागायचं म्हणजे क्षणोक्षणाला आम्हाला ज्या सिच्युएशन मध्ये आहोत त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गोष्ट भिवूनच करायची, परमेश्वराला भिवून करायची आहे. कुठल्या मनुष्याने आम्हाला पाहावं आणि मनुष्याने आमची वाहवा करावं, यापेक्षा माझ्या जिवंत परमेश्वराने मला पाहावं आणि देवाने माझी प्रशंसा करावी आणि म्हणावं, शाबास भल्या विश्वासू दासा, मी तुझी नेमणूक पुष्कळाव करील. विश्वासू सेवका, बहिणी, भाऊ, आई, वडील, लेकरांनो, परमेश्वर तुम्हाला विसावा देईल तुमच्या जीवनामध्ये. काही लोक कुत्र्यासारखे आहेत ना, वाचा वाचा जेवत येत, काय डोक्यात काय विचार चाललाय, विसावाच नाही. जेवायला सुद्धा विसावा नाही, झोपायला सुद्धा विसावा नाही, कामातही विसावा नाही, कशातच विसावा नाही, कारण यांचं मनच विसाव्यात नाही, हे भटकलेलं आहे. विसावा म्हणजे रिलॅक्स, असं शांत, कुठल्या प्रकारची किलकिल नाही, कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही, जसं होईन तसं होईन, ये पुढच्या वाड्यात ये पुढच्या वाड्यात, पण टेन्शन घ्यायचं नाही. जर आम्ही ती गोष्ट केली किंवा आम्ही परमेश्वराला भिवून जर वागायला सुरुवात केली, परमेश्वराला जर अवमानलं नाही, परमेश्वराला जर अंतरल्यासारखं आमचं वागणं, उठणं, बसणं जर का दिसायला लागलं, समजून घ्यायचं आमचा इथला विसावा संपला आणि आता विसाव्याची जागा तिथं आली. समजतंय तुम्हाला विसावा कुठं आहे? म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, विसावा कुठं देतात? ज्यावेळेस डेड बॉडी घेऊन जातात ना, थोडस वेळ कुठंतरी मध्ये थांबवतात. काही एवढी काही आगाज नसती, की जड नसती, एवढं काही नसतं, पण विसावा द्यायची पद्धतच झालेली. का? या ठिकाणी तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखं दिसू नये म्हणून भिवून वागलंच पाहिजे. जर नाही वागलं तर आम्हाला विसावा मिळणार नाही. आणि जर जिवंतपणीची विसावा नाही तर मेल्यावर काय फायदा आहे मग? कारण त्यांच्यासारखी आपल्याला ही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांच्या ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. अनेक लोकांनी वचन ऐकलेलं आहे, परंतु त्यांना काही विसावा मिळाला नाही, कारण कानाची खाज जिरावी म्हणून ते ऐकतात, किंबहुना ते वचन ऐकून सोडून देतात, किंबहुना त्या झाडाखालच्या सारखं आहे किंवा पाखरासारखं आहे किंवा त्या रस्त्यावर सारखं आहे किंवा त्या खडकाळी सारखं आहे. वचन भेजात घुसतच नाही. त्यांना विसावा दिलाय पण समजतच नाही.
त्यांना विश्वास शोधता कशात शोधायचं हेच कळत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, त्याची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, तथापि त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणून हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. असे ज्या विसाव्याविषयी त्यांनी सांगितले आहे, त्या ज्या आपण विश्वास ठेवला आहे ते आपण प्रवेश करीत आहोत. ज्यांचा विश्वास आहे ना त्यांनाच विसावा आहे, तेच विसाव्यामध्ये जाणार आहेत. इथल्या जगातल्या विसाव्यामध्ये पण आणि परमेश्वराच्या राज्यातल्या विसाव्यामध्ये देखील. कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्यांनी असे म्हटले आहे की 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यापासून विसावा घेतला, काम करण्याचं थांबवलं. आमच्या डोक्यातले विचार कधीतरी थांबवा, हप्त्यातून एकदा तर थांबवा. परमेश्वराने कामकाज केलं, सगळं निर्माण केलं आणि एक दिवस सुट्टी घेतली. आम्ही आमच्या मनाला, विचाराला, चिंतेला, काळजाला, टेन्शनला, ताणाला, दबावाला एक दिवस तर थांबवा. कमीत कमी विसावा मिळेल. एक दिवस करून पहा. जसे काही प्रसंग असेल ना, लक्ष द्यायचं नाही तिकडं. बघा मनुष्य कसा आनंदी राहतो. पण जर डोक्यात तेच जर असेल ना गणित, आणि त्याच्या पुढे 5वी पाकवाण्याचं ताट जरी वाढलं ना तर ते नाही पचणार नाही त्याला, आणि ते अन्नही पण चांगलं लागणार नाही, आणि त्यांनी काही ताकदही मिळणार नाही. उलट त्याच्यापासून काहीतरी प्रॉब्लेम तयार होतील. कारण हे काही रागात टेन्शन मध्ये दाबायचं, जे जिबीचा तुकडा पडायचा दाताखाली, नदी एखाद्याचा दात गळून पडायचा. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी आई वडिलांनो, इब्री लोकांच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक आम्ही ज्यावेळेस पहिलं वाचलं त्यामध्ये आम्हाला परमेश्वरचं वचन सांगत आहे. आम्ही आणखीन एक इब्री लोकांस पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 15 मध्ये देखील एक रेफरन्स आहे, आपण पाहूया. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर, मरणाचं भय, अनेक लोकांना मरणाचं भय पडलंय. आणि या कोविड-19 मध्ये तर काय सांगायचंच नाही. अँब्युलन्स वाजली का धक्के वाढायला चालू, अँब्युलन्स वाजली का प्रेशर चालू. या कोविड-19च्या लाटेमध्ये मरणाचं भय मात्र 100% अख्या जगाने अनुभवलं. परंतु जे परमेश्वरचं भय धरणारे लोक होते, जे देवाच्या वचनावर जीवन जगणारे होते, ज्यांनी पवित्र आत्म्याची रुची घेतलेली होती, ज्यांना सत्य समजलं होतं, ज्यांचा विश्वास खंबीर होता, ते मरणाला घाबरले नाही. त्यांनी मरण डोळ्यासमोर पाहिलं, ते मरणातून पार देखील गेले. अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील देखील कोविड-19च्या लाटेमध्ये सापडले, पॉझिटिव्ह निघले, क्वारंटाईन झाले, दवाखान्यात गेले. काही काहींना ऑक्सिजन लावला, काही काहींना ते मास्क लावलं, काही काहींना काय लावलं, काही गेले. परंतु अनेक लोक वाचले देखील, मृत्यूच्या ह्याच्या दरीतून बाजूला आले. कारण काय? त्याची आकडी आणि काठी त्यांच्याबरोबर होती. हे मृत्यूचं भय अनेक लोकांनी पाहिलंय, आणि काही लोकांना तर झालाय नाही, काहीच नाही, तरी ते मृत्यूच्या भयाने अजूनही थरकाप होते, अजूनही डबल टिबल मास्क बांधित येत नाही. मास्क बांधणं चांगली गोष्ट आहे, बांधत राहा, आज्ञा पाळत राहा. कारण अनेक लोकांना असं वाटतं आता कोविड-19ची लाट संपली, आता सगळं जग इकडे तिकडे ओढायला लागले. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाढलो, आजही वेळ तीच आहे. आजही तो रोग गेलेला नाही आणि जाणार पण नाही. अनेक खोट्या संदेश त्याने भविष्यवाण्या केल्या की हा रोग जाणार आहे, पण तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला सांगतो, हा रोग जाणार नाही. कारण जगाच्या उत्पत्तीपासून मनुष्यामध्ये जेवढे काही रोग आले, जेवढ्या काही आजार आल्या, जेवढ्या काही मर्या आल्या, जेवढं काही वातावरण या अशुद्धपणाचं झालं, किंवा जे काही आजार याला पिडलेत ना, हे गेलेले नाहीत आणि जात पण नसतात. एकदा आले ना ते परत जात नसतात. त्याच्यावर फक्त सोल्युशन निघतं, त्याच्यावर फक्त उपचार निघतो, त्याच्यावर फक्त इंजेक्शन, गोळ्या, काही त्याचा कोर्स निघतो. त्याला थांबवण्यासाठी प्रतिमात्मक प्रतिकार शक्तीचं काहीतरी अँटीबॉडीज बनवल्या जातो, परंतु तो रोग अजिबात जात नाही. आणि म्हणून विचारच करू नका की कोविड-19 जो आहे तो दुसरी लाट, तिसरी लाट, तिसरी नाही, मी म्हणतोय 5-50 लाट येते, काही सांगता येत नाही. दरवर्षी म्हणलं तरी येईल. दरवर्षी सर्दी, खोकला, ताप, डिसेंट्रीला जाणं, उलट्या, वाकऱ्या, जळजळ, दाह, कंबार वाकड वय, मान वाकडी वय, मधीच नसा, चमक, स्टमक पेन,
स्टोन पेन, गुडघा पेन, पोट पेन, काय काय पेन येते गेलेच नाही. ते दरवर्षी मनुष्यामध्ये येतेच. कायम ऋतू बदलला, वातावरण बदललं, पाणी बदललं, हवामान बदललं, इकडचं तिकडचं बदललं, अनाप शराब काही बाका बाका खाल्लं, फुकटचं मिळालं म्हणून नळीपर्यंत येऊस तर खाल्लं. आजार येणारच, त्रास होणारच, दुःख नाही येणारच. आम्ही देवाला भिवून जर वागलो ना, निश्चित अर्थाने आतापर्यंत जेवढे रोग आले ना, या रोगावर निदान झालं, याच्यावर औषधं निघले, याला थांबवण्याची ताकद मेडिसिन द्वारे तयार झाली. आणि सर्वात महत्व, याच्यापेक्षा महत्व, याच्यावर विजय मिळवण्याची ताकद तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला बसलेल्या फटक्यांनी जे तुम्हाला आरोग्य मिळतंय ना, हे त्याचं खरं मेडिसिन. अनेक लोक प्रभू मध्ये जीवन जगत असताना त्याला बसलेल्या फटक्यांनी जे आरोग्य मिळाले ना, अनेकाचे रोग गेलेले. तुम्हाला रोगांचे नाव जरी इथं जर दाखवले ना, हे सगळ्या जुन्या रोगाला आताच्या नवीन पिढीने, नवीन डॉक्टरांनी, नवीन सायंटिस्ट लोकांनी, नवीन जे काही कुणी मेडिकल लाईन मधले असेल नवीन नवीन नावं दिली. हे आजार जुनेच येत, हे नवे नाही. तर हे व्हायरस म्हणा, आजार म्हणा, काय जेवढं काही असेल नसल या जगामध्ये जे होतही ना, हे जुनं आहे, पूर्वी होऊन गेलेले. आता हे नवीन, त्याला फक्त नावं वेगवेगळे. आम्ही शोध करतो वेगवेगळा, पण तो जुनाची. आम्ही जर पाहिलं ना उत्पत्तीच्या आपल्या याच्यामध्ये, निर्गमच्या पुस्तकामध्ये, अनेक एखाद्या दिवस आपण स्पेशल रोगावरच चिंतन म्हणून अध्ययन करू. किती रोग आहेत, काय नाव आहेत, त्याची सध्याची नावं काय आहेत आणि शास्त्रामधली नावं काय आहेत, आम्ही पाहणार आहोत. आपला विषय आहे भय, भीती, घाबरणी. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आणि वडिलांनो, या ठिकाणी इब्री लोकांचं पत्र अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 15 मध्ये लिहिले, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. मरणाच्या भयाने लोक आयुष्यभर बंधनात येत. हेच नको खाऊ, तेच नको खाऊ, आमकच होईल, फलानच होईल, बिस्तरच होणार. मग जीवनात आला कशाला? जर तुला काहीच खायचं नाही, गोड खावा तर तुला डायबिटीज होतोय, तिखट खावा तर तुला हगवण लागती, मटण खावा तर तुला सोमवार नाही परनाड्यापर्यंत खातात. गवारच नाही खायची, वांगच नाही खायचं, भाजीच नाही खायची, मिठच नाही टाकायचं, आळणीच खायचं, खराटच नाही खायचं, हेच नाही खायचं. हे काय? अहो लोक यांनी आज मरायला लागले, यांना प्रोटीन मिळाना, व्हिटॅमिन मिळाना. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, कशामुळं? मरणामुळं. कशामुळं? मरणाच्या भयानी. नका, मी जर खाल्लं तर मरण. अरे मेला तर मर, पण खाऊनच मर गाड्या. उपाशी कायला मरतो? कायला देहाला पण त्रास देतो, तुलाही त्रास देतो, सगळ्या पाची पाकवानं पुढे, मला खायचं नाही. याचा अर्थ काय माहिती का? तुमच्या आणि माझ्या जीवनात परमेश्वरचं भय नाही, आणि भय नसल्या कारणाने परमेश्वराची ताकद तुमच्या मध्ये नाही, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या मध्ये नाही, परमेश्वराने जी शक्ती आम्हाला दिली ती नाही, परमेश्वराने निर्माण केलेले अँटीबॉडीज नाही. ऑलरेडी केलेले तर आम्ही घातलेच गाळात, परंतु जगातल्या पौष्टिक अन्नाच्या माध्यमातून जे मिळायचे आहे ते आपण बंद. याचं कारण काय? मरण. आणि या मरणाची जी सत्ता आहे, हा सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान. याला मरणानेच शून्यवत करावं लागत, आणि मरणाने शून्यवत करायचं म्हटल्यानंतर मरणावर विजय मिळवणारा कोणी हे आम्हाला शोधलं पाहिजे. आणि मरणावर विजय मिळवणारा एकच होऊन गेला, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने मरणावर विजय मिळवला, सत्ता गाजवली, मरणाला शून्य करून टाकलं, मरणाला एकदम कवडीमोल करून टाकलं. अनेक लोक मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात. दास्य, परमेश्वराने आम्हाला दास्यगृहात नाही टाकलं, परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. आम्ही कालच्या भागामध्ये पाहिला संयमाचा, ज्ञानाचा, सामर्थ्याचा. मग ज्या अर्थी तुम्ही आणि मी त्याच्या मरणाच्या भयाने आयुष्यभर जर दास्य जर करीत आहोत, बंधनात आहोत, तर या सर्वांना मुक्त करावे. आम्ही पहिलं मुक्त होऊ आणि मग बाकीच्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करू.
अनेक लोक स्वतःच मुक्त नाही, बाकीच्याला मुक्त करते, आणि असं मुक्त करतात का ते कायमच मुक्त करून मोकळे होते. मरण जे आहे, मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. आता दुसरं एक आहे, मरण म्हणजे काय. हे झालं शरीराचं, जीवाचं, आत्म्याचं देखील मरतं. परंतु मरणाची मेन व्याख्या काय. मरण आलंच कुठून. मनुष्याने पाप केलं, मनुष्याने परमेश्वराचं भय नाकारलं, मनुष्य परमेश्वरला अंतरला, त्याच्या विधी नियम अटी अंतरल्या, परमेश्वराचं भय नसल्याने, देवाच्या पुत्राचं भय नसल्याने, पवित्र आत्म्याचं भय नसल्याने, सत्याचं भय नसल्याने, वचनाचं भय नसल्याने, थोरा मोठ्याचं भय नसल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आज्ञाभंग आलं, आणि आज्ञा मोडल्यामुळं पाप आलं, आणि पाप आल्यामुळं पापाचं बक्षीस, पापाचं वेतन, पापाचा पगार, पापाचा मोबदला, पापाचा आशीर्वाद, पापाचा एक आमचा बॅलन्स, पाप केल्यामुळं मिळणार आमचा नफा, इन्कम, मरण. जसं आम्ही जगातलं काम केल्यानंतर पैसा मिळतो, त्याच्या माध्यमातून आमचं कुटुंब चालतं आणि सगळे व्यवस्थित राहतात, विसावा पावतात. परंतु आम्ही जर का प्रभूच्या आज्ञा मोडल्या, आज्ञाभंग केला, परमेश्वरचं भय नाही धरलं, जर का प्रभूला आम्ही अंतरलो, आमच्या कृती आचरणामधून परमेश्वर पाहतो, आणि त्या टायमिंगला एक्झॅक्टली ज्याने मरण निर्माण केलं, म्हणजे जो सैतान, आज्ञाभंग करणारा, जो परमेश्वरचं ज्याने भय नाही धरलं, ह्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात, आणि मग आमच्याकडून पाप घडतं, आणि मग पाप घडलंय का पापाचं वेतन मरण. मग हे मरणाने दास्य, या मरणाच्या दास्यामध्ये म्हणजे पापाच्या गुलामगिरीमध्ये, पापाच्या बंधनामध्ये, आज्ञाभंगाच्या बंधनामध्ये, देवाचं भय न धरण्याच्या गोष्टीमध्ये या सैतानाने या जगातल्या सगळ्यांना डांबून ठेवलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, या ठिकाणी त्या मरणावर शून्यवत करणारा, त्या मरणावर विजय मिळवणारा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यांनी स्वतःचं अनमोल आणि पवित्र रक्त सांडलं, आणि तुम्हाला आणि मला विकत घेतलं. आणि म्हणून जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते, त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूताच्या साह्यास नव्हे, तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. देवदूताच्या साह्याला नाही येत. तर जे अब्रामाचे संतान आहेत, तर अब्रामाचे संतान कोण. विश्वासू. विश्वासू म्हणजे काय. क्रियाशील, कृतिशील जीवनातले. मग या गोष्टी करीत असताना कधी मिळतील. शेवटी आलंच परमेश्वरचं भय. जर परमेश्वरचं भय नाही तर विश्वास काय ठेवायचा. आणि म्हणून या ठिकाणी, म्हणून त्याला सर्व प्रकारे, कारण खरे पाहता तो देवदूताच्या साह्यास नव्हे, तर अब्रामाच्या संतानाच्या साह्यास येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित करण्याकरता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असताना दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावास तो समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो. 18व्या क्रमांकावर जरा थोडस आपण 5 मिनिटाकडे पाहूया, त्याच्यावर चिंतन मनन अध्ययन करूया. आपला विषय आहे भय, भीती, घाबरणं. या विषयाला अनुसरूनच आहे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असताना दुःख भोगिले, त्या अर्थी ज्याची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावास तो समर्थ आहे. स्वतः जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने मरणाला शून्य केलं, ज्याने मरणावर विजय मिळवला, जो या जगाचा त्राता, पालक, मालक आणि तारणारा न्यायाधीश, आणि आता जो येणार आहे तो बनला, तरी तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, म्हणजे तुम्हाला आणि मला विसावा देण्यासाठी, तुम्हाला आणि मला परमेश्वरच्या भयाची जाणीव करण्यासाठी, तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या सारखाच दैहिक, जगिक या कातड्याचा, हड्ड्यातल्या कातड, हे जे शरीर आहे ना, हाडामासाचं, याच्यामध्ये तो आला. आणि हे आल्यानंतर त्याची देखील परीक्षा झाली. तो परीक्षेत टिकला. त्याला देखील दुःख झाले, तो दुःखात टिकला. आणि त्याची परीक्षा होत असताना तो कधी उलट बोलला नाही.
त्याला दुःख मिळालेलं असताना त्याने कधी उलट काही केलं नाही. उलट ती परीक्षा सहन केली, दुःख सहन केले, जगातला सगळा सावळा गोंधळ त्यांनी सहन केला, आज्ञाभंग केला नाही. शेवटच्या टोकापर्यंत, मृत्यूच्या टोकापर्यंत तो विश्वासू जीवन जगला. आणि म्हणून तो न्यायाधीश परमेश्वर, तो तारणारा, तो ख्रिस्त या ठिकाणी लिहित आहे की त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ आहे. ज्यांची परीक्षा होत आहे, ज्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आलेले आहेत, ज्यांच्या जीवनात समस्या आलेली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भीती आलेली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये दडपण आलेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आजार आलेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये कंगालपणा आलेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये आळस आलेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये डुप्लिकेटपणा आलेला आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अस्थिरता आलेली आहे, ज्यांच्या जीवनामध्ये असत्य आलेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे, समस्या आलेल्या आहेत, पीडा आलेल्या आहेत, बंधन आलेले आहेत, जोखड आलेले आहेत, शाप आलेले आहेत, या प्रत्येकाला सोडवण्यास तो समर्थ आहे. कारण ह्या सोडवण्यासाठी त्याने स्वतःच अर्पण केलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, त्या परमेश्वराची भीती बाळगा की ज्या परमेश्वराने त्याचा एकुलते एक पुत्र राखून न ठेवता तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, तुमच्या आणि माझ्या विसाव्यासाठी तुम्हाला आणि मला भयभीत जीवन नको, तर भयाविरहित, भीती नसलेलं जीवन आम्ही इथेही जगावं आणि त्या ठिकाणी जगावं. म्हणून ज्याने त्याचा एकुलते एक पुत्र पाठवला तो तुम्हाला आणि मला या गोष्टीतून सोडवण्यास समर्थ नाही काय? आहे प्रिय, 100% नाही, जेवढ्या टक्केवारी देता येईल तेवढं तो सक्षम आहे. तो होता, जो आहे आणि जो येणार आहे. परंतु कुणाच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत नाहीत. की अनेक लोक आहेत की ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ख्रिस्ताला ओळखलेला आहे, परमेश्वराला ओळखलेला आहे, प्रभेश्वराला ओळखलेला आहे, पवित्र आत्म्याला ओळखलेला आहे, देवाचं वचनाचं सत्य देखील माहिती पडलेलं आहे, काही चिंतन मनन अध्ययन देखील करत आहेत, काही तर लेक्चर देतात, काही तर मोठमोठाले स्टार झालीत, काहींची तर इतकी डॉक्टरीन झाली तर मी तर शून्य आहे त्यांच्या पुढे, काहीच नाही मला. मी तर म्हणेन लाईव्ह मध्ये असणाऱ्या देवाचे अभिषिक्त सेवक सेविका यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी तुमचं प्रभू मध्ये स्वागत करतो, परमेश्वरच्या नावाला मी महिमा, सन्मान, आदर, गौरव देतो. कारण परमेश्वरने त्याचे अभिषिक्त लोक ठेवलेले आहेत, परमेश्वराने त्याचे भय धरणारे लोक ठेवलेले आहेत, परमेश्वराने त्याचं जीवन समर्पित करून अनेकांनी ख्रिस्ताचा स्वीकार करावा म्हणून अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, लीडर, आराधक, वर्शिपर ठेवलेले आहेत. परंतु नेमका असा प्रॉब्लेम झालेला आहे की हे लाखात एखादे सापडते, हजारात नाही. हा, हे असंच गणित आहे आता. कारण लोकसंख्या एवढी झाली ना, 100 कसं काय म्हणायचं? कारण जेव्हा परमेश्वराने निर्माण केलं तर तेव्हा कवचित राहिली होती. पण तो आता लोकसंख्या जगाची एवढी काही झाली ना की मी म्हणतो पृथ्वी हालायला लागली असेल, जड झालं असेल पृथ्वीला लई, आणि म्हणून हे पटापटा कमी होते. तर लाखात, हजारात, 50,000, 10,000, 1,000 आकडेवारी जर काढली ना तर मग हजाराच्या वरतीच सापडणं, 100 नाही सापडणार. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असताना दुःख सोसले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावं तो समर्थ नाही का? मग आमची थोडीशी परीक्षा झाल्याने काय फरक पडला? आम्हाला थोडस दुःख आलंय, काय फरक पडला? जर त्याने दुःख सहन केले, त्याची परीक्षा झाली, त्याची निंदा झाली, त्याला नावं ठेवली, त्याच्यावर बळच आरोप केला, त्यालाही गरिबी हरिबी जीवन जगावं लागलं, मग आम्हाला भेटली म्हणजे काय? उलट आम्ही खरे ख्रिस्ताचे लोक होऊ. जर ख्रिस्ताप्रमाणे जर लोकांनी आम्हाला जर केलं ना तर 101% आम्ही ख्रिस्ताचे लोक. पण ज्या वेळेस शास्त्री पुरुषी सदुक्यासारखं जर आम्ही केलं तर मग समजायचं आम्ही दुसऱ्या ग्रहावरली, आम्ही दुसऱ्या ग्रहावरली एलियन. आणि ते ग्रह आहे, अधोलोक एक ग्रह आहे, त्याच्यापेक्षा एक मोठा ग्रह आहे नरक, त्याच्यातली एलियन, जिवंत मुर्दी, चलते उठते. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया. इब्री लोकांच्या पुस्तकामधला इब्री लोकांचं पत्र, अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 7 मध्ये आणखीन देवाच्या वचनाविषयी आम्हाला काही मार्गदर्शन मिळत आहे. आपण पाहूया. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली
आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिपत्व त्याचा तो वतनदार झाला. पुन्हा एक वार असतो. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते ते त्या विषयी नोहाला सूचना मिळाली. आता नोहाला पाहण्यात नव्हतं पण नोहाला सूचना झाली. नोहा अशा अशा प्रकारचं तारू बनव, कारण असं असं होणार आहे. या जगाचा अंत या समायला आता होण्याच्या बेतात आहे. आणि म्हणून नोहा तू लोकांना मार्गदर्शन कर. नोहा तू लोकांना सुवार्ता सांग. नोहा तू लोकांना पश्चातापाविषयी सांग. नोहा तू लोकांना सत्य सांग. लोक तुझं ऐकत न ऐकत. नोहाने सांगितले. नोहाने अनेक वर्ष सुवार्ता सांगितली पण लोकांनी त्याच्या हसण्यावारी नेलं. लोकांनी त्याची टिंगल केली. लोकांनी त्याची निंदा केली. लोकांनी त्याला त्रास दिला. लोकांनी त्याचं काहीच ऐकलं नाही. परमेश्वराने त्याला सांगितलं नोहा अशा अशा प्रकारचं तारू बनव. मग त्या तारवाची लांबी, उंची, रुंदी, ते कसं बनवायचं, किती खिडक्या ठेवायच्या, कसे कप्पे करायचे, किती वैरण पेंडा ठेवायची, कोणते पक्षी आणायचे, कोणते प्राणी आणायचे, किती आणायचे, कधी आणायचे, केव्हा आणायचे, किती दिवसात पूर्ण करायचे, हे नोहाला टार्गेट देऊन टाकलं. आणि मग नोहाने ज्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या त्या गोष्टी नोहा करायला सुरुवात केली. नोहाने जिंदगीत एवढं मोठं तारू, छोटं मोठं बघितलं असेल पण एवढं मोठं तारू बनवलं की जगामध्ये जेवढे काही प्राणी आहेत, जलातले असतील, सरपटणारी असतील, हवेत उडणारी असतील आणि मनुष्य पाण्यापैकी फक्त एकटे नोहा साहेब आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे 3 लेकरं म्हणजे मुलं आणि 3 सुना, टोटली मिळून 8 जण वाचले. 8. नोहाला जे माहिती नव्हतं ते परमेश्वराने सांगितलं आणि नोहाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लगेच कृती आणि आचरण करायला सुरुवात केली. कारण नोहाने परमेश्वरचं भय धरलं. अनेक लोकांनी परमेश्वरचं भय धरलं नाही, ते परमेश्वरच्या विरोधात गेले, परमेश्वराला ते अंतरले, परमेश्वरापासून दूर गेले, परमेश्वरच्या आज्ञाविधी नियम त्यांनी फेटाळला, परमेश्वरची सांगितलेली सुवार्ता त्यांनी नाकारली, संदेश त्यांनी नाकारला, प्रवचन त्यांनी नाकारलं, चांगली गोष्ट त्यांना नाकारली. त्यांचा जीव वाचण्यासाठी, त्यांना विसावा मिळण्यासाठी, त्यांना शांती मिळण्यासाठी, त्यांचा बचाव होण्यासाठी, त्यांना जिवंत राखण्यासाठी, त्यांना जिवंत ठेवण्यासाठी परमेश्वराने जेवढे काही योजना, जेवढ्या काही गोष्टी नोहाला त्यांना सांगायला लावल्या होत्या तेवढ्या सगळ्या सांगितल्या. परंतु एकानेही परमेश्वराची आज्ञा पाळली नाही. एकही परमेश्वराचं भय धरलं नाही शिवाय नोहाचं कुटुंब. आणि म्हणून नोहाला अशा काही गोष्टी बनवल्या लावल्या. नोहाला काही परमेश्वराने अशा काही गोष्टी सांगितल्या त्या नोहाने पाहिलेल्या नव्हत्या. आम्ही शास्त्र बघतो, शॉर्टकट मध्ये पाहत आहोत कारण आपला वेळ पण झालेला आहे. आणि त्या ठिकाणी नोहाला सांगितलं अशा अशा प्रकारचं तारू बनव. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आईवडिलांनो, नोहाने तारू बनवलं आणि त्याचं स्वतःचं कुटुंब वाचलं. आज प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने तुम्हाला मी सांगू इच्छित आहे, आज प्रत्येक जणाला आपलं आपलं तारू बांधायचं. आता दुसऱ्याच्या तारूवर भरोसा नाही. दुसऱ्याच्या तारूवर जर बसलो आणि एखादं जर भोगसा असलं आणि फळी जर कुचकी असली आणि तो वल्लव करता करता ते वल्लवच पडलं किंवा तो नावाडीच पडला खाली किंवा खालून शार्क मासा आला आणि बोटच उचलली, सांगता येत नाही. आपल्या बोटी, आपल्या होडी, आपल्या नावा कधी बुडत्यान आणि दुसऱ्याच्या होडीत तर अजित चुकून पण बसू नका. आता आपली तारणाची होडी आपल्याला स्वतःला बांधायची. नोहा साहेबांना सांगितलं नोहा होडी बांध आणि अशा अशा प्रकारे बांध, कारण मला जगाचा नाश करायचा आहे. आणि मग त्या ठिकाणी नोहाने सगळ्या गोष्टी केल्या परंतु कुणीच ऐकलं नाही. मग परमेश्वराने सांगितलं तुझं कुटुंब जरा धार्मिक दिसतंय, तुझी पत्नी परमेश्वराला भिवून वागत आहे, तुझ्या 3 लेकरे परमेश्वराला भिवून वागत आहे, तुझ्या 3 सुनाई परमेश्वराला भिवून वागत आहे, तू सुद्धा परमेश्वराचा भय धरणार आहे, तुझ्यामध्ये विश्वास आहे, तुझ्यामध्ये नीतिमत्व आहे, तुझ्यामध्ये सत्य आहे, तू परमेश्वराविषयी अशी आहे, तू परमेश्वराला कधीच अंतरला नाही, तसंच तुझं कुटुंबही अंतरलं नाही. म्हणून एक काम कर नोहा, तुझी पत्नी, तुझे 3 लेकरं आणि 3 सुना, टोटली 8 मिळून त्या होडीमध्ये ये. बाकीचे सगळे जनावर फिनवर जेवढे काही सांगितल्याप्रमाणे आहेत ना ते सगळे होडीत घेतले आणि त्या होडीचं दार परमेश्वराने बंद केलं.
बाकीचे आले, नाना आला, तात्या आला, मामा आला, आजी आली, मामी आली, आत्याचं पोरग आलं, तिकडून कोण कोण वाकडे तिकडे आले. नोहा दादा, नोहा मामा, नोहा दादा, नोहा पास्टर दरवाजा उघडा, तरफाडा तिकडेच. नोहाची मस्त इच्छा होती माझ्या नातेवाईकासाठी उघडावा, कारण कसं जैविक पद्धतीने शेवटी माया जाळी. पण ते नोहाला ट्राय केला, नोहाला उघडता आलं नाही, कारण परमेश्वरने बंद केलं. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वडील, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला आपली वैयक्तिक नाव बांधायची. आता कुटुंबासाठी नाही, जगासाठी नाही, आता गावासाठी नाही, आता इतरांसाठी नाही, सुवार्थ सगळ्यांना सांगा, पण तू नाव मात्र स्वतःची, कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचा हिशोब द्यायचा आहे. आता आपल्या नावात दुसरा नाही, म्हणून तू म्हणतो आगे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील काय? कधीच शक्य नाही. पती, तू आपल्या पत्नीचं तारण करू शकतो का? कधीच शक्य नाही. लेकर आई वडिलांना तारू शकत नाही, लेकर आई वडील लेकरांना तारू शकत नाही. हा, त्यांना तारणाचं वचन सांगू शकतात, पण तारण्याचं काम मात्र त्यांच्याकडे नाही. माझंच मला जड झालंय, मला जड झालंय, मलाच माझ्या पापाचा पश्चाताप करायचा आहे, मलाच माझं पाप कबूल करायचंय, मलाच माझ्या चुका कबूल करायच्या आहेत, मलाच परमेश्वरचं सत्य जाणून घ्यायचंय, मलाच परमेश्वरचं भय धरायचंय, मला परमेश्वरच्या आज्ञा पाळायच्या आहेत, मला पवित्र आत्मा मिळवायचा आहे, मला सत्य प्रकट करून घ्यायचंय, मला त्या सत्यामध्ये आचरण करायचंय. मला स्वतःला, इतरांना नाही. मला सांगायचं काम दिलंय, मी सांगितलंय, परंतु हे तुम्हाला आणि मला स्वतःसाठी, आता स्वतःच वाचावं लागेल, परमेश्वरच्या हातात. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, जर तुम्ही परमेश्वरचं भय धरत आहात तर निश्चित अर्थानं परमेश्वर तुमचं तारू बांधत आहे म्हणजे बांधलंय. आता नवीन तारू नाही, आता लाकडं फुकडा आणायची, खिळेन खुळी. पवित्र आत्मा हा तुमचा तारू आहे. ज्यावेळेस तो येईल ना, ज्याच्या जवळ आत्म्याचा बाप्तिस्मा असेल, अग्नीचा बातमीचा असेल, सत्य असेल, परमेश्वरचा भय असेल, विश्वास असेल, कृती असेल, आचरण असेल, आणि सर्व क्लेश, व्याप, चिंता, टेन्शन, काळजी, जेवढा काय परीक्षा याच्यामध्ये टिकलेला असेल, शेवट मरणाच्या टोकापर्यंत, त्या 20व्या टायमिंग पर्यंत जो विश्वासू जीवन जगेल, तो रॅप्चर मध्ये, तो देवाच्या विसर्यामध्ये, तो वाचल्या जाईल, तो सुखलोकाचा भागीदार, तो स्वर्गाच्या राज्याचा वारीस. बाकीच्यांनी म्हणायचं नाही, म्हणून फक्त समाधान मारून घ्यायचं. अनेक लोक स्वतःचं समाधान मानतात, चांगली गोष्ट आहे, पण या समाधानाला काय करता? त्या टायमिंग पर्यंत आम्ही सक्षम राहिलो पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडील, पुन्हा एक बार लाईव्ह शिक्षणला जुळलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचा मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून हार्दिक स्वागत करतो. खरोखर आपण 60व्या भागामध्ये परमेश्वरच्या वचनावर भय, भीती, घाबरणे या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. पुढच्या लाईव्ह शिक्षणला भय, भीती, घाबरणं भाग क्रमांक 61 मध्ये आम्ही इब्री लोकांच्या पत्रामधूनच काही ज्या अजून 2-4 रेफरन्स आहेत ते पाहणार आहोत. आणखीन काही रेफरन्स आपल्याकडे आहेत, तर सातत्याने आपण चिंतन मनन अध्ययन करत आहोत. पुन्हा एक बार तुमचं प्रत्येकाचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रभूमध्ये तुमचे आभार देखील. आभार यासाठी मानत आहे, जर तुम्ही स्वतः परमेश्वरचं भय धरून जीवन जगायला सुरुवात केलेली असेल, निश्चित अर्थाने तुम्ही तुमचं स्वतःच जर तारू सुरक्षित करीत आहात, बांधित आहात, आत्म्याला जर प्रेरणा देऊन आत्म्याच्या नियोजनानुसार जर जीवन जगत आहात, सत्यावर जर आधारित आहात, तर निश्चित अर्थानं प्रभू येशूच्या सार्वकालिक जीवनामध्ये तुमचं आणि माझं स्वागत करण्यासाठी लाखो देवदूत थांबलेले आहेत. म्हणून येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. आमच्यामध्ये प्रार्थना काल आलेल्या आहेत. अंतुस थोरात यासाठी, स्नेहल गायकवाड, त्याचप्रमाणे प्रवारानगर मधील गायकवाड परिवार, सर्व आल्हाट परिवार, आमचे नातेवाईक, आप्तेष्ट स्नेही, त्याचप्रमाणे लाईव्ह फेसबुकवर असणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहिणी, आई वडील, त्याचप्रमाणे ज्यांच्या टेन्शन आहे, चिंता आहे, काळजी आहेत, आर्थिक परिस्थिती खालवलेली असतील, छोटे मोठे आजार असतील, कोविड-19चं भय असेल, भीती असेल, दडपण असेल, काही रिॲक्शन असतील, काही अँटीबॉडीज कुणाच्या कमी पडल्या असतील, कुणाच्या वाढल्या असतील, कुणाचं काय काय झालं असेल, जेवढं काही झालेलं असेल, माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, प्रत्येक जण आम्ही परमेश्वर पण साधू घ्या आणि आपण प्रत्येक जण प्रभूमध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया, एकमेकांसाठी ओझं वाहूया. कारण आम्ही जर एकमेकांचं प्रार्थना जर केली, एकमेकांना जर सहाय्य केलं, एकमेकांना जर मदत केली, एकमेकांची विचारपूस केली, एकमेकाला सजेशन दिलं, एकमेकांना चांगला मार्ग जर दाखवला, तर निश्चित अर्थाने परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही जर ओझणी लावलेले आहात, जर तुम्ही माझं जर या गोष्टी करत आहात, तर निश्चित अर्थाने मी तुमचं ओझं हलकं करेल. आणि म्हणून तुम्ही आणि मी एकमेकांचं ओझं वाहणं म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण करेल. येऊया आपण नेत्रबंद करूया.
पवित्र 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 अति पवित्राचा उगम संचार जिवंत दे बापा. पुणे एक वार तुझ्या सामर्थ्यवान नावाला मी धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान आदर तुला देत असताना प्रिय दे बापा, जे अशक्य ते शक्य करणारा तू परमेश्वर आहेस. होय प्रभेश्वर, आम्ही मनाने बुद्धीने कल्पना देखील केली नव्हती प्रिय दे बापा, की या 60 भागामध्ये आम्ही परमेश्वर भय भीती घाबरणे या विषयावर चिंतन मनन अध्ययन करू. परंतु परमेश्वर देव बापा, याही पेक्षा जास्त भागामध्ये तू आम्हाला ज्ञान बुद्धी चातुर्याने भरत आहेस. वचनाच्या माध्यमातून रेफरन्स नुसार चिंतन म्हणून अध्ययनासाठी तू आणखी वचन तू आमच्यासाठी प्रकट करत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या 60 भागामध्ये ज्या काही गोष्टी आम्ही शिकलो प्रिय बाप्पा, त्या वचनाप्रमाणे आम्हाला जीवन जगण्यास सहाय्य मदत कर. ज्या कोणी पाहिले नसतील प्रिय बाप्पा, त्यांनी पुन्हा एक वार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू शिकव. यास आम्हाला आम्ही आठवण ठेवतो. माझ्या भारत देशासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यांची सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, भारत देशाच्या सरहदीचं परमेश्वर संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय, त्याच प्रकारे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणाऱ्या मंडळ्या, चर्चेस, प्रिय देव बापा, जे ग्रुप असतील, ज्या संस्था असतील, ज्या मिनिस्ट्री असतील, प्रिय भविष्य ज्या ठिकाणी तुझं भय धरल्या जातं त्या प्रत्येक तुझ्या प्रिय लोकांवर अनुग्रहाने कृपा कर. सर्वांचा आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, चिंता, काळजी, आर्थिक परिस्थिती, कामकाज, ज्या काही गोष्टी हव्या असतील, त्यांच्या प्रार्थना विनंत्या ज्या काही असतील, प्रभेश्वरच्या नावात त्या मागण्या पूर्ण कर. आणि त्या भावांच्या, बहिणीच्या, आई आणि वडिलांच्या, सेवकांच्या जीवनातला हर्ष आणि उल्हास त्यांचा जीव असू दे. त्यांना विसावा तू दे, सांत्वना दे, दया कर, कृपा कर. आणि विशेष करून आमच्या प्रत्येकावर पापाची दयानी कृपेने क्षमा कर. होते तुझ्या नावाचा महिमानी गौरव. सर्व चांगुलपणाबद्दल, दयेबद्दल, सुरक्षेबद्दल, आरोग्याबद्दल, तू दिलेल्या सर्व विसाव्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक जो होता, आहे, येणार आहे, त्या पवित्र प्रभेश ख्रिस्ताच्या प्रेमळाने सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्या होई. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा आजीचे कर असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.